नमस्कार. कॅनडामध्ये वेगवेगळ्या देशातले लोक तर असतातच, पण इथं त्यांच्या देशातलं जेवण पण भेटतं. प्रत्येक कंट्रीच्या क्युझिनचं वेगळं रेस्टॉरंट असतं. इंडियन, चायनीज, थाय, व्हिएतनामीज आणि इथलं तर वेस्टर्न तर असतंच, पण एशियन कंट्रीजमधले जास्त रेस्टॉरंट्स आहेत इथं, कारण तिथलीच लोक जास्त मायग्रेट होतात. आम्ही नेमकं क्लोजिंगच्या टाईमला आलो होतो. हे रेस्टॉरंट ब्रेकफास्टसाठी ओपन असतं आणि नंतर लंचसाठी 4 वाजता चालू होतं. आत्ता तर 1 वाजता बंद होणार होतो आणि आम्ही 12 वाजता आलो होतो. एंट्रीलाच थायलंडचं मोठं पोस्टर लावलं होतं. त्यावर लिहिलं होतं द मोस्ट एक्झॉटिक कंट्री इन एशिया. खरंच थायलंड एक्झॉटिक कंट्री आहे, कारण तिथले टुरिझम इतकं आहे. मागच्या वर्षी 36 मिलियन लोक, म्हणजेच 3 करोडपेक्षा जास्त लोक टुरिझमसाठी गेले होते फक्त. आता विंटर चालू आहे म्हणून स्लो असतात सगळे हॉटेल्स, जास्त गर्दी नसती. पण समर चालू झाल्यानंतर खूप गर्दी असते हॉटेल्सला. आत्ता तर रिकामं आहे, पण जर हेच समरमध्ये असतं तर पूर्ण भरलेलं असतं. आणि त्यात ब्रेकफास्टला तर कमीच लोक असतात. जास्ती लोक रात्रीच्या जेवणालाच बाहेर जातात. थोडे पेंटिंग्स आणि फोटोज पण लावले होते त्यांनी थाय लोकांचे, म्हणजे त्यांचे कोण असतील मोठे प्रिन्स, काय राजा राणी कोण असेल ते. पूर्ण हॉटेल रिकामं होतं. आम्ही आलो त्यावेळेस एक माणूस आणि त्याचा बारका मुलगा जेवत होता. मेनूमध्ये सगळे डिशेस त्यांच्याच भाषेमध्ये होते, म्हणजे लिहिले तर इंग्लिशमध्ये होते, पण प्रनाऊन्सिएशन त्यांचं होतं आणि मग काय समजत नव्हतं. तरी खाली त्यांनी दिलेलं असतं की त्यामध्ये काय काय आहे, पण नेमकी डिश कशी येणार आहे ते माहीत नसतं. मग आम्ही आमच्या मनाने काहीतरी मागवलं. आधी स्प्रिंग रोल मागवले, पण ते फ्राईड नाही आले, ते असे आले होते. वरती राईसचं शीट होतं आणि आतमध्ये राईसचेच नूडल्स होते. हातात पण धरता येत नव्हतं ते. पण त्याच्यासोबत एक सॉस दिला होता, तो चांगला लागत होता. मग त्याच्यासोबत ते पूर्ण उघडून मग असं नूडल्ससारखं खाल्लं आम्ही. आपल्याला आपलंच जेवण जेवायची सवय असती, असं दुसऱ्या देशातलं जेवण जेवताना वेगळं फील होतं. आता थायलंड जर आपला शेजारचा देश आहे, तरी पण त्यांची क्युझिन एवढी वेगळी आहे. हे खाल्ल्यानंतर आम्ही मेन कोर्स मागवला. मी पॅड थाय घेतलं होतं आणि नितिकेशनी पॅड सॉंग रॉड घेतलं होतं, जे आम्हाला माहीत नव्हतं काय येणार आहे. पण पॅड थायची थोडी कल्पना होती, कारण आमच्या न्यू इयर पार्टीला एकीने बनवून आणलेलं. आणि हे जरा थाय करीसारखं होतं. भात, थोडासा रस्सा आणि वेजीज होत्या. थाय लोकांचं असं जेवण असतं. पॅड थायमध्ये नूडल्स, चिकन, कोळंबी, फ्राईड अंडं होतं, टोफू आणि शेंगदाण्याचा कूट दिला होता. हे व्हाईट कलरचे स्प्राउट्स आहेत कोणत्या तरी कडधान्याचे, माहीत नव्हतं कोणते आहेत. टोफू वेगन असतो. टोफू म्हणजे पनीर नसतं, ते दुधाचं नसतं. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. बाय.